प्रवीण कदम चषकाचा अंतिम चषकाचा मानकरी मात्र कोण ठरतो? स्वर्गीय प्रवीण कदम चषक 2023 चा मात्र या ठिकाणी अंतिम चषकाचा मानकरी निश्चितपणे मातृछाया कुर्डूस अंतिम सामन्यामध्ये दाखल झाला। त्यानंतर चौंडेश्वरी कडसुरे वर्सेस समरदेवी धरण हा सेमीफायनलचा सामना, दोन्ही संघ बक्षीस पात्र संघाला मात्र या ठिकाणी बक्षीस तर निश्चितच आहे, परंतु अंतिम बक्षीस या ठिकाणी अर्थातच आदेश पाटील यांच्याकडून विराज राणे यांच्यासाठी 1000 रुपयांचं बक्षीस आलं, ते अर्थातच आपण विराज राणेला या ठिकाणी देतो। निखिल शिर्के खरोखर एक कौतुकास्पद पात्र ठरणारा हा संघ आहे, ज्या संघाचं नाव आहे चौंडेश्वरी कडसुरे। खूप चांगल्या संघांना चांगल्या खेळाडूंवर मात करत या ठिकाणी सेमीफायनल मध्ये मात्र दाखल झाला। खरं तर कोलवे संघाला क्वार्टर फायनल मध्ये या संघानं पराभव करत सेमीफायनल मध्ये दाखल झाला, म्हणजे खूप मोठा पराक्रम या संघाने मात्र या ठिकाणी केला। परंतु आता मात्र टक्कर खूप मोठ्या संघाशी आहे, परंतु खूप मोठा संघ जरी असला तरी पण या संघाचा अर्थात एक चढाई पाहत आधा स्तंभ मात्र मैदानाच्या बाहेर असताना आपल्याला पाहायला मिळतो। ऋत्विक मात्र इंजुरी असल्या कारणानं मात्र मैदानाच्या बाहेर आपण पाहतोय, तरी देखील आम्ही तेवढे सक्षमपणे या ठिकाणी हा सामना हाताळू शकतो हे मात्र सामर्थ्य या खेळांमध्ये या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। हो एक चांगल्या पकडीचं प्रदर्शन पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतं। तर अंतिम सामन्यासाठी दाखल झालेला मातृछाया कुर्डूस आपण तयार राहायचा, विजयी संघ जागेवरच थांबणार आहे आणि मातृछाया कुर्डूस आपण मात्र तयार राहायचा। एक असा गुणफलक या ठिकाणी आपण पाहतोय, खरोखर एक सुंदर स्पर्धा, कारण प्रत्येक सामना मित्रांनो सुरुवातीपासून आपण पाहतोय अतिशय अटीतटीचा या मैदानावर खेळला गेला, कारण या मैदानाला परंपरा आहे कबड्डीची। या मैदानावर मित्रांनो अनेक वर्ष कबड्डी खेळली जाते। रायगड जिल्ह्यातील अनेक खेळाडूंचा चरणस्पर्श या मैदानाला झालेला आहे, म्हणून हे पावनभूमी आहे कबड्डीची। आता मला सुमित हो सुंदर पकडीचं पुन्हा एकदा प्रदर्शन। अजून एका गुणांची भर ही निश्चितपणे कडसुरे संघाकडे झालेली आहे। पुन्हा एकदा निखिल अगदी सुरुवातीपासून या ठिकाणी चढाया करतोय ना, एक धारदार चढाया, किती सक्षमपणे या ठिकाणी अरे यार झाला ना विषय, आता मात्र बाजी। तुटीत काळाचा अवलंब मनोज पाटील आपला देखील या ठिकाणी धन्यवाद मुन्ना, खूप चांगलं सहकार्य आपण या ठिकाणी करत आहात। गेला पुन्हा एकदा निखिल एक उंच पुरा आणि सक्षमपणे या ठिकाणी लढाईस सज्ज झाला। रवीजी मात्रे असतील,
त्यानंतर माने साहेब असतील असे या ठिकाणी मान्यवर अजून देखील या स्पर्धेच्या सांगता समारोपासाठी या ठिकाणी निश्चितपणे थांबलेले आहेत. हे मंडळावरील प्रेम आहे. आदरणीय दिलीप शेठ भोईर यांच्या माध्यमातून ही कबड्डी स्पर्धा या ठिकाणी गतवर्षीच स्पॉन्सर झाली होती. गतवर्षीच त्यांनी या ठिकाणी याच मैदानावर याच स्टेजवरून त्यानं मात्र डिक्लेअर केली होती. कमिंग सून आणि ही स्पर्धा मात्र संपन्न होत असते. कारण आता लगेचच क्रिकेटचं तिसरं पर्व देखील त्या ठिकाणी त्याची तयारी मात्र सुरू आहे. जवळपास या ठिकाणी यावर्षी कबड्डीचं जे तिसरं पर्व आहे हे एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे असं अर्थात या ठिकाणी मत व्यक्त केलं जातं रवींद्रजी म्हात्रे यांच्या माध्यमातून. 3 वर्सेस 1 पुन्हा एकदा निखिल. निखिल किती घेऊन गेला? 1 2 3 4 5 गुण सेमी फायनल मध्ये. लढाई मात्र दोन संघांची आहे. जिंकलेले दोन्ही आहेत, काही प्रॉब्लेम नाही. दोनही संघ जिंकलेले आहेत. मात्र आता लढाई असेल ती अंतिम सामन्यासाठी जवळपास 61,000 नव्हे तर 61,000 आकर्षक चषक, 41,000 आकर्षक चषक, 31,000 आकर्षक चषक, 31,000 आकर्षक चषक, सर्वोत्कृष्ट 5,000 आकर्षक चषक, चढाई 5,000 आकर्षक चषक, पकड 5,000 आकर्षक चषक, पब्लिक हिरो 2,000 आकर्षक चषक. अशी या ठिकाणी बक्षिसांची खैरात. म्हणजे एवढं सगळं बक्षीस आता थोड्याच वेळात वितरित होणार आहे. मग ते कोणाच्या बाजूने दिलं जाणार आणि नक्कीच अंतिम सामन्यासाठी मातृछाया कोरडूस आपण तयार राहायचं आहे. अतुलजी आपला देखील या ठिकाणी आम्ही धन्यवाद देणार आहोत एलईडीच्या माध्यमातून. आता काढायला घेतली तेव्हा लक्षात आलं. खूप चांगलं सहकार्य आम्हाला केलं. संपूर्ण कबड्डी स्पर्धा अर्थात या ठिकाणी एलईडीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आणि मैदानाच्या बाहेर सुद्धा. अतुलजी धन्यवाद. ही मोठी सेवा आहे तुमची.
म्हणजे 12 गुणांची आघाडी आहे. पडसरे संघाकडे 12 गुणांची आघाडी आहे. सुमित शिर्के प्रचंड अनुभव. हो रायडर बाद सुंदर मात्र सुमित. विजयी संघानं जागेवरच थांबायचं आहे. प्रतिस्पर्धी संघ अर्थात मातृछाया कुर्डूस या ठिकाणी येणार आहे. चार 13 Alright. हो सुंदर. अजून देखील संधी आहे. अजून देखील संधी मात्र या ठिकाणी निश्चित आहे. मरीदेवी धरण येस कारण सहा 13 कारण साखळी तर सक्षमपणे उभी आहे. लढाई आहे मित्रांनो.
टिकवायचं तर आहे, मिळवायचं पण आहे. समित मात्र शेवटची 5 मिनिटं आहेत समित चढाईसाठी. खाली लॉंके आहे ना, लॉंकेला आवाज दे.